सर्वांना नमस्कार. आजच्या वर्गात आपण 3 फेज सर्किटमध्ये पॉवर फॅक्टर कसा सुधारायचा यावर चर्चा करणार आहोत. ऑब्जेक्टिव्ह: या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल कॅपॅसिटर बँकेला इंडक्टिव्ह लोडशी जोडा आणि पॉवर फॅक्टर मोजा आणि कॅपॅसिटर बँक जोडल्यानंतर पॉवर फॅक्टरमधील सुधारणा मोजा आणि रेकॉर्ड करा. पॉवर फॅक्टरवर चर्चा करूया. पॉवर फॅक्टर हे इलेक्ट्रिकल पॉवरचे गुणोत्तर आहे जे सूचित करते की दिलेल्या इनपुट पॉवर VA साठी लोड वॅट्सद्वारे किती शक्ती वापरली जाते. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू W/VA. पॉवर फॅक्टर दुरुस्त करणे कोणत्याही इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये खूप महत्त्वाचे आहे, कारण कमी पॉवर फॅक्टरमुळे जास्त वीज बिल किंवा दंड होऊ शकतो. इलेक्ट्रिकल सिस्टममधून कमी ऊर्जा आणि वीज पाठवण्याच्या आणि वापरण्याच्या मार्गात जास्त नुकसान होऊ शकते. हे फेजमधील इलेक्ट्रिक करंटमध्ये बदल करून केले जाऊ शकते, जेणेकरून ते व्होल्टेजच्या इन फेज असेल. पॉवर फॅक्टर 1 किंवा युनिटी राखणे फार महत्त्वाचे आहे, जेणेकरून इनपुट पॉवर VA लोड वॅटद्वारे कोणत्याही लॉसशिवाय पूर्णपणे वापरली जाईल. जेव्हा लोड एक AC मोटर इंडक्टिव्ह लोड असेल, तेव्हा पॉवर फॅक्टर रिॲक्टिव्ह पॉवरमुळे युनिटी होणार नाही, जे लॉस मानले जाते. त्यामुळे रिॲक्टिव्ह पॉवर कमी करून तोटा कमी केला जाऊ शकतो. पॉवर फॅक्टर एकात्मता सुधारला जाऊ शकतो. पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी विविध पद्धती आहेत, परंतु सर्वात सामान्य पद्धत म्हणजे प्रेरक भाराच्या समांतर कॅपॅसिटर वापरणे. याविषयी व्यावहारिक दृष्टीने चर्चा करूया. चला आवश्यक साधने आणि साहित्य गोळा करू. 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटर 3 HP 415 लोड व्यवस्थेसह व्होल्ट 1 नग. कॅपॅसिटर बँक 3 फेज 415 व्होल्ट 1.5 kVAr 1 नग. 3 फेज पॉवर फॅक्टर मीटर 415 व्होल्ट 20 amps 1 नग. वॅटमीटर 500 व्होल्ट 10 amps 2 नग. मूव्हिंग आयर्न एमीटर 10 amps 1 नग. मूव्हिंग आयर्न व्होल्टमीटर 300 व्होल्ट 600 व्होल्ट 1 नग. 4 पोल MCB 16 amps 1 नग. इन्सुलेटेड कॉपर वायर 2.5 चौरस मिलीमीटर 20 मीटर. ॲमीटर, व्होल्टमीटर, वॅटमीटर आणि पॉवर फॅक्टर कनेक्ट करा मीटर सर्किट डायग्राममध्ये दिल्याप्रमाणे 3 फेज इंडक्शन मोटरला. सर्किटला 4 पोल MCB द्वारे 3 फेज पुरवठ्याशी जोडा. वीज पुरवठा चालू करा. 60% भार लागू करा आणि खाली नोंद करा मीटर सारणीतील वाचन. मोटरवरील भार कमी करा आणि वीज पुरवठा बंद करा. सर्किट डायग्राममध्ये दर्शविल्याप्रमाणे 3 फेज कॅपॅसिटरला 3 फेज सप्लायच्या समांतर कनेक्ट करा. वीज पुरवठा चालू करा. मोटारवर समान 60% लोड लावा आणि लक्षात ठेवा मीटर सारणीतील वाचन. कॅपॅसिटर बँक कनेक्शनच्या आधी आणि नंतर लक्षात घेतलेल्या पॉवर फॅक्टरची तुलना करा. तुम्ही पॉवर फॅक्टरमध्ये सुधारणा पाहू शकता. फॉर्म्युला वापरून पॉवर फॅक्टरची गणना करू आणि पॉवर फॅक्टर मीटरच्या मोजलेल्या रीडिंगशी तुलना करू. कॅपॅसिटर कनेक्शन पूर्वी पॉवर फॅक्टर सूत्रामध्ये वॉटमीटर, ॲममीटर आणि व्होल्टमीटर रीडिंगची मूल्ये बदला. कॉस पाय इज इक्वल टू W1 प्लस W2 बाय 1.732 इंटू VL इंटू IL. या गणना केलेल्या मूल्याशी संबंधित शक्तीशी तुलना करा.
फॅक्टर मीटर रीडिंग आणि दोन्ही समान असल्याची खात्री करा. नंतर वॉटमीटर रीडिंग वापरून पॉवर फॅक्टरची गणना करा. कॅपॅसिटर बँक जोडलेली आहे आणि त्याची संबंधित पॉवर फॅक्टर मीटर रीडिंगशी तुलना करा. कॅपॅसिटर बँक सर्किटला समांतर जोडल्यानंतर पॉवर फॅक्टर सुधारला आहे याची पडताळणी करा. मला आशा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सक्षम व्हाल समजण्यासाठी 3 फेज सर्किटमध्ये कॅपॅसिटर बँक वापरून पॉवर फॅक्टर कसा सुधारायचा. धन्यवाद. तुमचा दिवस छान जाओ.